आपले बाजी शेठ आत्ताच उभा राहिले बसलेले खाली आणि रायबा शेठ यांचं काय राजेशाही काम आहे निवांत बसतेत नाही रायबा बाहेर बांधलेलं काय शेण काढते शेण 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 दाखव रायबा शेठ कसं आहे लेअर तिकडं आलं बघा ही अशी लेअर म्हणतात पडली पाहिजे आणि आपल्या बाजी शेट इकडं पण आल्या बघा म्हणजे कमेंट आलेली ग अशी लेअर पडत्या म्हणजे खाद्य व्यवस्थित आहे म्हणजे म्हणजे काय बरं खाना व्यवस्थित जातोय शरीरात अशी कमेंट आलेली ग तुम्हाला म्हणजे लक्षात येते आम्हाला काही कळत नाही. चक्क शेण काढतेस मग काय कधी काढलेस का हा शेतकऱ्याची लेक आहे कळायला का ह्या टायमाला सगळं शेण घाण करायचं तिथं काढत होतीस ना येड्यात सगळं शेण काढायचं पाणी दाखवायचं वैरण तोडायची हा तवा कुट्टा मशीन नव्हती है ना ही असं काय होतं म्हणायचं आरती का आर्थिक हा आपल्यात पण होता की मग आता ती माझ्या लग्न झाल्यावर आपल्यात पण एक कुट्टा मशीन भरपूर कमेंट येतात इथं कुट्टा मशीन आहे का हा तर या दाखवूया म्हणजे अजून येते ते होय आपण या रायबाला बाजीला वैरण नाही घालत डायरेक्ट लांबडी हा 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 तिचा त्या व्हिडिओ मध्ये बऱ्यापैकी दिसत नाही ते याला असं वय नाही ग कुट्टा खायची तेव्हा काही कुट्टा मशीन आहे आधी तोवर बा हिच्यासाठी दारू उघडत नव्हतो हो का ही कुट्टा मशीन आहे आणि आणि भरपूर वर्ष झालाय ही आहे कुट्टा मशीन आणि इकडं बघा राधा हे पेल्या काय ग गोटा असा वाळ्याला असल्यावर भारी दिसतो का नाही ग आता मला कच राहणार आता कुठे पाऊस सुरू आहे पावसाळा पण नाही आणि भारी वाटतं असं आता आम्ही तुम्हाला लॉक केले हे बघा राधा उठली उभा राहिली राधा किती उंच झाली हो मग 4 महिन्याची राधा आहे. म्हणजे 10 जुलै आहे राधाची जन्मतारीख बघितलीस काय होय 10 जुलै कारण कमेंट यायला लागल्या मग माझं लक्षात आलं म्हणलं बघितलंच पाहिजे 10 जुलै 10 जुलै मग किती दिवस झालं कधी ऑगस्ट मध्ये 1 महिन्याची झाली सप्टेंबर 2 हा ऑक्टोबर 3 आता नोव्हेंबर 4 महिने पूर्ण होऊन गेलेत मग तुला त्या दिवशी काय म्हटले 4.5 महिने राधाची मम्मी चला मला कोंडून घातलीस काय मी त्याची मागची. ए ए, थांब 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 मिंकी मिंकी काय बाहेर नाना झोपलेत चला आधी बघा चल ही मिंकी बघा रायबाबूशी जाते आता बघा काय काय करते बघा गेली रायबाबूशी रायबा बघून घेईल आणि असं धरल का नाही चोपल काय रे बाळा भुका लागली बी आणि जसं की मी म्हंटल होतं परवाच्या व्हिडिओ मध्ये हा त्या दोघांना चिक्कू आणि चिंकीला हा आणणार आहे बेडशीट हा 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 तर आज आणली आहे बेडशीट आणले त्या दोघीच बेडशीट आणि ह्या 2 माझ्या जुन्या साड्या आहेत त्या आपण इकडच्या साईडला लावूया थंडी वाढल्या नाही हो माझ्या काल डोक्यात आलं तिथनं ही लावायचं आता पण इथं नेट लावूया नाही जाळी आणली ती महादेवला बोलू का नाही जाळी झाली पण त्याला नेट तर लावलंच पाहिजे ना घालतात जाळी लावून नेट मारायचं ग हा आतापर्यंत तिथं साडी तर लावाय हाय जाळीला चालते व्हिडिओ करायचं कारण ते म्हणजे त्या साड्या तर लावून घ्यायच्याच आहे राधाच्या मम्मीजवळ आणि राधाजवळ कशी एवढी थंडी यांना जाणवत नाही होय. पण त्यांना जास्त थंडी जाणवते त्यामुळं आणि आपला बाजी बघू शकता तुम्ही कसा झालाय आणि आपला रायबा तिला आहे रायबा. रायबा उठला वाटतं उभं राहिलं रायबा उठला. सोनूला म्हणाले वैरण खाऊन दाखवतो आणि रायबाची मम्मी रायबाच्या मम्मीचं कसं आहे एवढं अंगी लागत नाही म्हणजे नाही ती तरी कायच. हा ती काय आहे तिची बऱ्यापैकी तिचं पण असं काय म्हणते ती ही जी साईड आहे ही साईड हा ही भरून आले रायबा शेठ आणि रायबा झालाय वेलवेट रायबा गेलो बेटा कसलं भारी वाटतं कात ती अशी हात लावायला लय भारी कात वाटते एकदम छान आणि तुम्ही बाजीची पण आधी बघितलेली स्किन कशी होती ती आणि आता पण बघा कशी झालेत आणि बाजीत आपलं डोळं बघा आता कसं झालेत होय आणि हा सगळा फरक आहे तो म्हणजे आपण जे घरी खाद्य तयार करतोय जे त्यांचं प्रोटीन तयार करतोय त्याचा डोळ्यात दिली आणि आपण जे आता महत्वाचं सांगणार आहे आणि ते सांगणं महत्वाचं आहे होय. कारण
आपण कधी बिझनेस म्हणजे असं काही केलेलं नाही की असं म्हणजे आता आपल्याला कशी म्हणते आम्हाला खाद्य द्या खाद्य द्या खाद्य द्या आणि आम्ही जास्त भाजीला आणि रैबाला खाद्य चालत होतो त्यात बऱ्यापैकी आमच्या घरच्याच वस्तू होत्या जसं की सोयाबीन गहू हरभरा हे आम्ही सगळं घरचं घालत होतो आणि बाकीचं जे काय होतं ते आम्ही आणलेलं स्वतः विकत त्यामुळे आम्हाला त्यावेळेस जास्त असं ही काही वाटलं नाही पण आता आपल्याला खाद्याची मागणी आल्या तर आपण सगळ्याच बाहेर जाणार जसं की गहू आलं सोयाबीन आलं सगळ्याच गोष्टी आपण विकत आणलेल्या आहेत आणि मग त्या वस्तू विकत आणल्यामुळे कसं झालंय कॉस्ट वाढली कारण की आपण सगळं धान्य एक नंबरच वापरले म्हणजे जे एकदम ब्रँडेड क्वालिटी जसं म्हणतो प्रीमियम क्वालिटी ब्रँडेड क्वालिटी लोक त्यातले एकदम चांगली क्वालिटी आपण वापरलेली आहे जसं की आम्ही आमच्या नाही आपण आपल्या भाजीसाठी आणि रायबासाठी वापरतो कारण भाजी रायबा जेवढा आपला तेवढाच आपल्या फॅमिलीच आहे कारण सगळे म्हणतात आमचा भाजी आमचा रायबा तर ह्या दोघांना जास्त आपण खाद्य देतोय तर तेच आपण म्हणजे ठरवलं की तेच खाद्य आपण सगळ्यांना द्यायचं पण आम्हाला माहित नव्हतं की ही एवढं कॉस्टली असणार आहे बरोबर आहे आणि जेवढी आपल्या मागणी आलेली त्याच्यानी फोन लावले सगळ्यांनी मग आजपासून हे म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास झालं फोनवर बोलते की असं असं खाद्य आहे मग जास्त कॉस्टली जाते तर तुम्हाला पाहिजे का पाहिजे असेल तर सांगा आणि मग ते तुम्हाला तेवढंच तयार करून देऊ तर जेवढ्या दादांना फोन लावला त्या दादांनी सांगितलं की आम्हाला खाद्य पाहिजेच कोणच नको बोलले पण तरी आम्हाला कसं वाटतं की बाबा जास्त कॉस्टली आहे तर नको ना उगाच कशाला रिस्क म्हणजे प्रत्येकाला परवडतं न परवडतं अशा गोष्टी आहेत म्हणून आम्ही एक विचारून बघितलं तर सगळ्यांचा पॉझिटिव्ह रिप्लाय आलाय की आम्हाला खाद्य पाहिजे मग आता अजून एक आपल्या युट्यूब फॅमिलीला विचारायचं ते म्हणजे की आता तर जसं की मी आताच बोलत होते की आपल्या युट्यूब फॅमिलीला आपल्याला विचारायचं आहे मग आता एकतर झालं आपलं खाद्य कॉस्टली बरोबर आणि त्यात कसं आहे कॉस्टली म्हणल्यानंतर विचारलं तर पाहिजेच कोण घेणार कोण नाही घेणार करायला काय ना आपण करू शकतो पण कसं धान्य सगळं विकतच आणून घालायला लागतंय त्यामुळे जरासं जास्तच महागडं खाद्य झालंय आपलं पण रिझल्ट 100% आहे का तर होय 100% रिझल्ट आहे कारण तुम्ही बघितलं तुमच्या डोळ्यासमोर आहे आपला भाजी रायबा का आपल्या लहानपणापासूनच सुदृढ आहे तरी पण रायबामध्ये एक बदल झालेला आहे ते म्हणजे त्याची स्किन इतकी मस्त वाटतं ना त्याचा हात फिरवताना एकच नंबर तर आता जसं की आपण ज्यांना फोन लावला तर बऱ्यापैकी ऑर्डर आहेत ऑनलाईन आणि 2 ते 3च ऑर्डर आहेत ऑफलाईन म्हणजे इथे येऊन घेणार आहेत ते दादा 2 आहेत ते एक आमच्या इथले तांबेचे दादा आहेत त्यांना पण विचारलं लगेच फोन करून काय करू देत नाहीतर कसं आहे मग आता आम्ही आणलेली क्वांटिटी करण्यासाठी ते आमचं असं ठरलेलं की त्याला बसायला बस तर त्यांना विचारलं की मग काय करायचं नाही आम्ही ठरवलं की जे धान्य आहे ते आपण स्वतः आपल्या भाजीसाठी आणि रायबासाठी वापरायचं असं ठरलेलं आणि मेन म्हणजे आपलं जे खाद्य आहे त्यामध्ये तुम्हाला काहीच मिक्स करायचं नाही आपण आणि मेन म्हणजे आता जसं की आपण क्वांटिटी बोललो की आपल्या रायबाला किती भाजीला किती तर ज्यांना आम्ही आता फोन केले तर त्यांना तर आम्ही सांगितलेलंच आहे आणि जे जर कोणी इच्छुक असतील की त्यांना सुद्धा पाहिजे आपल्या रायबाला आणि भाजीला जे आम्ही खाद्य वापरतोय ते म्हणजे ते विषय कसा झालाय जे आम्ही प्रामाणिक खाद्य ह्या दोघांनी देतोय तर तेच आम्ही विक्रीचा प्रयत्न करतोय कारण कसं आहे आम्हाला ते काही कळत नाही की म्हणजे वेगळं काय काय घालायला सुद्धा कुठलं नॉलेज शून्य आणि का घालणार पण नाही आपण दुसरं काय कारण की आपलं जसं नंदी आहे तसं त्यांचं पण नंदी आहे आणि कुणाला पण चांगलं म्हणजे चांगल्या काय म्हणते ते भावनेनं त्यांच्या अंगी लागणार आम्ही तर काय असं म्हणजे विचारच करत नाही की आम्हाला पण प्रॉफिट मिळायला पाहिजे आणि आम्ही कुठे तर फक्त आम्हाला जे ना तुम्ही तुमचं कुरिअर आता कुरिअरचं झालं तर कुरिअर चार्जेस जे मागवणार तेच देणार आहे जसं की आपण ऑनलाईन जर एखादी डिलिव्हरी घेतली तर आपण त्याचा कुरिअर चार्जेस स्वतः देतो आपल्यापर्यंत येतोपर्यंत तर आपल्या फायनली सांगूया आपलं 1 किलो खाद्य किती रुपयाला पडते ते कितीला 54 रुपये 54 रुपयाला 1 किलो खाद्य पडतंय तर ज्या दादांना फोन केला तर प्रत्येकाने सांगितलं तुमची केवढी बॅग भरणार आहे त्या ह्याच्यावर ठरवा तर मग आमचं असं प्लॅनिंग होतं की म्हणजे बॅगा तयार करायच्या त्यावर असं प्रिंट करायची नाव वगैरे पण आता ते आम्ही सगळं कॅन्सल केलेलं आहे एक तर आधी आपलं खाद्य झाले कॉस्टली त्यात जर सगळे घेणारे म्हणजे जेवढे घेणार ते इच्छुक असतील तर मग आपण पुढची पावलं उचलायची आहेत आता भरपूर मग नंतर चालू करायचं झालं तर आपल्याला छोटासा म्हणजे एक सेटअप लावावा लागणार आपली घ्यावं लागणार सगळंच घ्यावं लागणार सगळं करावं लागणार मग ते पण कॉस्टली आहे तिथं पण आपल्याला खर्च मग कसं आहे हे म्हणजे हे जे खाद्य आहे त्यात आम्ही बघितलं तर काहीच आपण म्हणजे कमी जास्त करायला कुठं जागाच नाही आता हाय आपल्याला म्हणले आम्ही एवढ्या मोठ्या तोंडाने की आम्ही पण बिझनेस चालू करू का पण त्याआधी आपण कॉस्ट काढायला पाहिजे कॉस्टला निघणारच तेवढी कारण की आपण तेवढं धान्यच वापरले कडधान्य त्यात सगळ्या प्रकारचं आणि आता मध्यंतरी हे धान्य गोळा करायला गेलो का तेव्हा म्हणजे हरभर घेताना पण काय झालं हरभर जर किडकं होतं मग म्हणलं हे हरभर नको आपल्याला मग ती स्वस्त द्यायला लागले ते नाही घेतलं मी म्हणलं का जे आम्ही आमच्या नदीला चारतोय तेच जे आपल्याकडून येणार आहेत त्यांचं पण म्हणजे त्यासनी पण वाटतं ना की आपल्या नदीच्या
पडला पाहिजे आणि त्यासनी पण वाटते ना खाद्यातनं चांगलंच गेलं पाहिजे त्यांच्या पोटात. तर म्हणून ते मी महाग बसू दे खरं ते हरभर चांगलं आणलं, किडकं हरभर घेतलं तर नाही. सुद्धा गोष्ट म्हणजे काय म्हणजे आता आपण जिथं जाऊ तिथं असते चांगली क्वालिटी आहे, 1 नंबर 2 नंबर क्वालिटी, पण आम्ही त्याचं काय तसं आणि 1-2 नंबर क्वालिटी करणारच ना आम्ही, काय असेल ती एकच क्वालिटी. क्वालिटी असणार ती पण 1 नंबरच. होय. आणि आम्ही काय पुढच्या म्हणजे असं जे काही करतोय ते तुमच्या बरोबर तर शेअर करतच असतो. तर आपल्या भाजी तुम्ही बघू शकता. भाजी का आणि सगळ्यांचं म्हणजे काय काय आता दादांच्या ह्याला इन्स्टॉल पण मला मेसेज आली पर्सनल की मी भाजी परत रिटर्न जाऊन जुना भाजी बघितला. 2 वेळा मागच्या जुना जाऊन व्हिडिओ बघितला, आता नवीन बघतोय की भाजी हाच आहे का. महिना झाला असणार आपल्याला खाद्य चालू करून, नाही घरचं बहुतेक महिना झाला आता कशी केली बघा मधोमध, कारण तिकडे बसल्यावर तर तिकडे पडते. हां बस किलो बस बस बाळा, भाजी तू बसणार नाही आज. भाजी नाही बसत किंवा बसते का नाही बघा. बसले साहेब आल्यापासून 3 वेळा बसला आल्यापासून. आता जागा केल्या बघ झोपायला. व्यवस्थित म्हणजे झोपला तर पडणार नाही ते. मागाची पडत होता तिकडे का चिखलाचा ह्याच्यात जात होता वल्लीत. लगेच करंट लय हुशार आहे, लय म्हणजे लय हुशार. तर अजून एक गोष्ट सांगायची राहिली की हो, काय ग अगोदर आपण म्हणजे मगाशी व्हिडिओ करायच्या आधी पण बोललो की आपण ज्या ज्या दादांना खाद्य देणार आहे हा, हा. त्यांची छोटी छोटी बाईट घेणार. छोटी छोटी बाईट घ्यायची त्यांची, हा की म्हणजे आता आमचं रिझल्ट झाल्यानंतर रायबा भाजीचं खाद्य आम्ही मागवलंय, तर आता मी चालू करणार आहे. आणि चालू केल्यानंतर 15 दिवसांनी किंवा त्यांना ज्यावेळेस फरक जाणवेल त्या दिवशी दुसरा व्हिडिओ करून ती छोटासा व्हिडिओ आम्हाला पाठवा, असं आम्ही करणार आहे. म्हणजे दादांना सगळ्यात सांगणार आहे, ते तर काय अजून सांगितलेलं नाही. काय विचार घ्या. तर असा विषय आहे. आणि काय होता तुम्ही सांगा, मला आठवण झाले. आठवण झाले. होय, जमली व्हायला कसे म्हणजे आपण काय म्हणतो की आपल्याला एक जोडधंदा असावा. हा, शेतीला काहीतरी जोडधंदा असावा जोडधंदा असावा म्हणून तर हा प्रयत्न चालू होता. माहित नव्हतं की एवढे हे कॉस्टली जाईल. तुम्ही ज्यावेळेस आपलं खाद्य हातात घेऊन बसणार ना, त्यावेळेस तुम्हाला समजणार कसं म्हणजे स्ट्रक्चर काय आहे, कसं आहे. आधी सगळ्यात महत्त्वाचं कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण 30 किलोची बॅग भरायची का 50 किलोची बॅग तयार करायची, हो आणि खाद्याचं आपलं नाव काय ठेवायचं. नाही आधी म्हणजे सगळ्यांना म्हणजे वाटू दिला हे खरंच चांगलं प्रोडक्ट. अगं हाय तर हाय प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे की आता भैया काय बोलतोय. मग तो आजपर्यंत मी असलं खाद्याचा एवढा फास्ट रिझल्ट बघितलेला ना. भाजी आपल्याला ते मी सारखा म्हणत नव्हतं का मध्ये व्हिडिओ किती भाजीत बदल झाला आहे. बदल तर झालाय 200% झालाय बदल. आता काल एक दादा बघायला आलेलं आंध्र प्रदेश वरून मतदान करायसाठी आलेलं, आणि ते कुठे कुशे सावळी. हा कुशे सावळी. आणि आम्ही रात्रीचा गाडीच्या खाद्य घेऊन यायला येत नव्हतं, डब्बा होता. तर मला म्हणत बस गाडीवर आणि चल. तर आमची योगायोगाने भेट झाली. तर ते दादा बोलले की भाजी कुठे गेला, त्यावेळेस भाजी बाहेर होता. तर दाजी आलेलं म्हणत काय पहिला भाजी घेतला पहिला भाजी घेतला त्यावेळेस कसा होता, आणि आता खरंच भरपूर फरक पडलाय भाजी. म्हणजे म्हणते मी पहिला घेतला त्यावेळेस मला पण वाटलं कशाला असं, म्हणजे ते बोलले स्पष्ट. ते सुद्धा म्हणजे काल बघून गेले तर म्हणजे मला सुद्धा तुमच्या भाजीसारखं भाजीसारखं रायबासारखं घ्यायचंय, पण तिकडे असल्यामुळे मुलांचं तिकडे झालं मी येणार आहे. पण त्यावेळेस आमच्याजवळ मोबाईल नव्हता आणि मी त्यांचा पण छोटीशी बाईट घेतली असती. होय बरं चालते. तर हे तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं. मग अशीच आम्ही सगळी कॉस्ट वगैरे काढली आणि सगळ्या दादांना फोन लावले की काय करू दे. तर पाहिजेच म्हणजे कारण की रिस्पॉन्स चांगला झालाय. आणि आपण पण त्यासनी काय सांगितलंय, लय पण घेऊ नका, एक 10-15 दिवसाचं घ्या, फरक पडला तर घ्या परत. तरी पण ते ऐका ते 50 किलोच मागतात. कारण त्यासनी दिसतो डोळ्या देखत घेऊ. आणि एकतरी आपण आहे सोशल मीडियावर, आपण असं काय करून चालणार नाही. आणि जमणार पण नाही, कारण की जे आपलं नंदी आहे तसं त्यांचं पण नंदी आहेत. त्यांनी पण त्यासनी पण वाटणार की हे खाद्य घेऊन आपल्या पण नंदीची तब्येत होऊ. आपण कोणती पण गोष्ट असू दे 5 रुपयाची घेताना म्हणतो हा ह्या गोष्टीनं मला काय तर फायदा होईल, एवढी घेतल्या मी तर प्रत्येकाला फायदा झाला पाहिजे. आणि म्हणजे जी खर्च घालते त्याचा त्यांच्या नंदीवर छान फरक पडला. आता आपल्या भाजीतच कसला झालंय भाजी रागी. आणि हे बघा वेलवेट, ह्याचं नाव वेलवेट ठेवा का, वेलवेट रायबा. वेलवेट रायबा. खरंच वेलवेट कुठं आहे बाई, पाय अडकलाय. ओके सेम वेलवेट. हिथं वेलवेट वाटतं. ही जी ब्लॅक आहे का नाही इथं, हिथं लय वेलवेट वाटतं. ही लय वेलवेट वाटते भयानक. सेम असं. आणि भरपूर बघायची ते, भरपूर जण बघायची आधी की त्यात राहतच नाही, राहतच नाही हात लावल्याशिवाय राहतच नाही तर डायरेक्ट रायबा जाते ती. आधी ते जरा भेटले जाते पहिल्यांदा डायरेक्ट जाऊन असं, कारण की त्याला काय वैशिष्ट्य म्हणून रागवूनच हात फिरवत तेवढा आहे. ती बाय कसं लागलंय खुळ करायला. मला माझ्या जवळ येत आहे का नाही मालक म्हणते. तुला मी आवडते का पाहिजे. आणि एक म्हणजे आपलं पहिल्यांदा खाद्य चालू केल्यावर काय होतं,
भाजीचं काय होतं गॅस सुटतो गॅस सुटतो. 2-3 दिवस गॅस सुटतो नाही 2 दिवस 2 दिवस परत मग गाडी सुद्धा लागते मग आम्ही भयानक हसायचो भाजीला. भाजीला आम्ही आलो की बसला की ढुम ढुम डॉल्बी चालूच. मग 2 दिवस गॅस सुटला परत भाजीची पण सुरुवात झाली भट्टीवर. भट्टी बसली बरोबर. मस्त पैकी भट्टी म्हणजे अशी बसली असंच. या साहेब तुमचं काय आज टाइम सुट्टी होती ना तू आज कांडे फोडा लागलाय. कांड्या फोडायला लागल्या हो. आणि रायबाने पण कांड्या फोडल्या त्या. एसंधरा लगेच महाराज तुपटीच दिलं मारायला काय आहे? आणि वैरण पण खायला लागलं. आता ते खायला लागलं नाही असं नाही बोलू पण नाही खायला लागलाय. हा बिचाऱ्याला भाजीला म्हणजे भाजीला रायबाला बाकीचं काही चालू नाही. भाजीची पावडर सप्लिमेंट वगैरे काही चालू नाही. काहीच चालू नाही. आणि या खाद्यात काही मिक्स करायची गरज नाही. सगळं आहे. आणि 12 तास भिजवायची पण गरज नाही. आणि असं नुसतं जरा रेग्युलर वल्ल करायचं टोटल लागलं म्हणून. त्या खाद्यात एक कण पण टाकू नका कशातून बाहेरचा. काही मीठ सुद्धा टाकायचं नाही. मीठ नाही काय काय टाकायचं. आम्ही तुम्हाला सगळं जे आम्ही आमच्या प्रमाणात घालतो ते सगळं जिथल्या तिथं मिळणार आहे. त्यामुळे थोडीशी कॉस्टली झालंय पर्याय नाही. आम्हाला पण माहित नव्हतं एवढं कॉस्टली जाईल. नाही आम्ही असं बोललोच नसतं की आपण बिझनेस चालू करू. आणि प्रत्येक दादांना अशी आहे की आम्ही खाद्य देऊ तर देणार 100% देणार. अजून एक हे बघा म्हणजे काय त्या खाद्यात वैशिष्ट्य आहे कोणाचं. सगळी जी त्याची डेड स्किन म्हणतात का नाही सगळी तशी निर्जीव केस निघून चाललेत. अजून लय शान येणार आहे हे जेवण. ही चावणार आहे तुम्हाला. होय का घोड्यासारखी वास कसं निघत नाही. इथं नको इथं नको इथं नको टाकू सा. काय चावतोच काय चावणार आहे तो. रायबाची जीभ सुद्धा काळे. काय झालं जीप काय मी 2 दिवस आधी केले नाही. मॉलिश म्हणजे हा काते फिरवलेलं कोण आहे केळीच्या तिथली घाण काढत बसले. इकडे केस काय केस निघते का चेष्टा होते जीव नाहीतर काही. आणि इतकी शायनी त्याचे केस निघते ही सगळी निर्जीव केस आहे. तिकडे अरे चा बघा बघा यो तिकडे चावायला इकडे उड्या मारायला. माझा 4-5 वाजता मी काढतो केस. सर बाबा त्यांची काय लक्षण किंवा मला चावायला उठतो. ए सर इकडे पाहिजे आता कसं सर मी कधीच मारलं नाही कधीच कुणालाच मारत नाही. या कीच नाहीत नाही शिकायच्या साईडनं रायबा उठून काय करत मला येऊ बघ की कसं करायला लागलं. सर पाहिजे पाहिजे सर सर पाहिजे सर जरा तरी भे जरा तरी मान राख. आला बघ बस काय वाणी आता खाली. रायबाची बाजीची जखम कसं लागलंय हो ही. ते ह्याच्यात पाहिजे गाडीत बसतात म्हणजे झाल्यामध्ये ते काय नाही विषय फक्त लाल दिसते त्यामुळे ते वाटतं की जास्त. मला आता तसंच वाटलं डबल जखम झाली का काय. काय होतं ओ नका तसं करू. एसन धरून काय असेल ती भीती वाटत्या. कार्बन नाही भयानक. बरं चालतंय चला. लहानपणापासून त्याच्या अंगावर हात फिरतो. पिल्लू कसं बोलवते बघा मला. आणि हा खाद्याचा छान रिझल्ट तर आहेच. आणि जर अजून इच्छुक असतील घेणारे तर सांगा म्हणजे आम्हाला पुढची प्रोसेस करायला बरं की अजून धान्य आणायला पाहिजे. मग तिथून पुढे आम्हाला सगळी जुळणी केली पाहिजे धान्याची ते बारीक करण्याची अशा गोष्टी आहेत. आणि मग तुम्ही सांगा मग आपण एक व्हॉट्सअप नंबर क्रिएट करू. तर त्या व्हॉट्सअपवर तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता. अशा तुमच्या भरपूर प्रोसेस आहेत त्यात अजून आपल्याला 15 ते 20 दिवस नक्कीच जातील. त्यामुळं तुम्ही लवकर सांगा. कमेंट आज कराच सगळ्यांनी करा कमेंट की नक्की काय करू दे. कारण कशाबद्दल काय करू दे हेच की खाद्याचं काय करू दे. कारण कसं आहे त्याशिवाय आपण पुढचं पाऊल आता उचलू शकत नाही. कारण आज आम्ही 200 किलो खाद्य तयार करणार आहे आता तेच करायला ह्यांनी जाणार आहे बारीक. म्हणजे आम्ही आमच्या घरघंटीवरच करून देतोय. कारण आता काय अजून आपण गिरण घेतलेलं नाही. घरघंटीला त्रास चाललाय. होय. आणि मांजर एवढं वराटते म्हणजे मांजराजवळ गेलेलं आत्ता म्हणजे मागाशी आलेल्या आवाज आपला ओरड. अजून लहान लहान पिल्ली अजून एक 10-15 दिवस लागतील त्याची रोवायला. चालतंय नक्की कमेंट करा म्हणजे आपल्याला पुढचं पाऊल उचलायला बरं. कारण कसं नाही तर आम्ही काय ठरवलेलं आजच काय करूया म्हणजे ह्यांना पण जरा वाटलं की बाबा एवढं कॉस्टली तर काय करूया मग करूया तर नको. तर मग आमचं असं ठरलं की चला ज्यांनी फोन केले ज्यांनी मेसेज केले त्यांना विचारूया आपण की काय करताय दादा असं असं महाग पडतंय खाद्य. तर प्रत्येक दादांच्या तोंडातून आलं नाही आम्हाला पाहिजेच झाला विषय नाही. इतर संपलेला आज आपण आणलेलं तर आम्ही असं ठरवलेलं की राहू दे हाही आपल्या रायबाला बाजीलाच देऊया. रायबा बाजीला फरक पडलाय म्हटल्यानंतर आपल्या फॅमिलीतल्या प्रत्येकाच्या नंदीला फरक हा पडलाच पाहिजे. हाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
सांगा तुम्हाला काय वाटतंय, मग आपण चालू करू. आणि जर घ्यायचा असेल, संपर्क साधायचा असेल तर सांगा. मग येत्या 2 दिवसात आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप तयार करू आणि त्यावरती मग तुम्हाला खाद्य पाहिजे असेल तर 100% सांगा. चला, हा व्हिडिओ आवडला असेल की जी तुमच्याकडून आता आम्ही एक सल्ला विचारलेला आहे, अजून एकदा 2दा 3दा विचारलेला आहे, तर नक्की त्याच्यासाठी रिप्लाय करा. आणि ह्याच्या आधी पण तुम्ही रिप्लाय दिलेलाच आहे की 100% तुम्ही हा बिझनेस चालू करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर. जस्ट आलो, साडी वगैरे तिथे ठेवूनच आलोय, कारण मी बोलले लवकर मला व्हिडिओ एडिट करायचंय. आणि हे सगळं आहे आपला बिझनेस पाहिजे असा आहे आता इथं. आणि धान्य आणते सगळं. खाद्याचं कालचं स्ट्रक्चर म्हणजे थोडं राहिलंय, ही आपल्या रायबा भाजीच केलंच पाहिजे संध्याकाळसाठी. ही आपल्या रायबा भाजीच आहे. आणि आता अजून एक गोष्ट ऍड व्हायची, हे असं खाद्य. चल, फायबर प्रोटीन. तर सगळं ह्या खाद्यातून येणार आहे. तर काही घरी घंटे मी बाहेरच ठेवल्या. आणि हा वजन काटा आणलेला आहे. ज्यावेळेस दादांना फोन लावले तर प्रत्येक दादा म्हणले आम्हाला द्या, तर त्यासाठी काटा सुद्धा आणलेला आणि आहे काटा माझ्या मित्राचा मागून. आणला मित्राचा. आणि विषय काय झालाय, आपला काटा 2-3 व्हिडिओ दिसलाय आपला काटा बहुतेक हा, इथं असायचा बघ, इथं काय इथं. तिथं किंवा तिथं. हा, मग काटा जवळजवळ आम्ही 1 महिना झाला काटा हुडकतोय. आम्हाला काटाच आमचा गावलेला नाही. हो. बरं, गावला नाही मी गेलेला नाही, कोणाकडे तरी काटा आहे. जेवढ्या आम्ही काटा दिला तेव्हा सगळ्याच आम्ही फोन केले, काटा आहे का, काटा आहे का. वजन काटा शनकरांनो, चुकून तुमच्याकडे काटा राहिला असला तर द्या, जे व्हिडिओ बघतील. कारण की कुणाला माहित असेल कुणाकडे आहे तर लवकर आमच्याशी संपर्क साधा. कारण की काटा आमचा पंप पण नवीन पंप एक आणलेला, असाच पंप दिला कोणाला तरी, माझ्या पण ध्यानात नाही कोणाला दिलाय. आणि अजून नवीन पंप आणवा 1 आठवडा पण झाला नव्हता, आणि असाच दिला. परत ज्या सगळ्याच विचारलं, अरे पंप आहे का, पंप आहे का, नाही पंप. मला पण आठवणं मी पंप कुणाला दिला. तसंच सेम झाले काट्याच. आठवणच झालंय कुणाला. आठवणा म्हणजे काटाला लय जण नेत होती. आणि जेवढ्या माणसांनी आला, जेवढ्या पोरांनी आला त्या सगळ्याच म्हणजे विचार. कसं, पहिला आमची इथे दूध डेअरी होती, तुम्ही बघू शकता. दूध डेअरीचं डाग गेलेलं पण नाही तिथून. तिथं दूध डेअरी आणि हा दूध डेअरीचाच आमचा टेबल आहे फॅट मशीनचा. तर मग त्यावेळेसचा काटा होता तर ते तोच होता. नाही तेव्हा आपण ह्याच्या माळव्यासाठी आणले. माळ्यासाठी म्हणजे आम्ही आता जे आपलं म्हणजे आपण फाटी करणार आहे ते सगळं रान आपण टोमॅटो टपू मिरची वगैरे केलेलं, म्हणजे जोखून द्यायसाठीच काटा आणलेला नवीन. गेला काटा, गेलाय काटा. गेला असणार आहे कोणाकडे तरी, खरं त्याच्या पण ध्यानात नसेल की हो काटा आपल्याकडे जाईल. हा, म्हणजे तर please द्या. हे असं आणायला लागते हो आपली वस्तू असताना. होय, तर चला आम्ही आता बिझनेस चालू करू, चला. कारण संध्याकाळ आपल्या दोघांना नाही. होय, आणि ह्या दोघांनी नाही, गायांचं खाद्य आणि संपलं. आज त्या तांब्याचे जे दादा आहेत त्यांना दिलंच पाहिजे. किती दिवस झाले थांबेत. आणि आज आम्ही कॉस्ट काढल्यावर पण विचारलं पाहिजे. होय, चला छान वाटलं बरं का खरं. चला. चला.